जय शिवराय मित्रांनो अतिवृष्टीसह रबी अनुदान वाटपाच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान याचबरोबर रबीचं निविष्ठा अनुदान वाटप केलं जात आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू आहे, परंतु याच्यामध्ये आपण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतलं, बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या डीबीटी फेल होत आहेत। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी अप्रूव्ह झालेले नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांना अद्याप अनुदानाचं वाटप करण्यात आलेलं नाही, किंवा याच्या व्यतिरिक्त सुद्धा फार्मर आयडी न बनलेले सामायिक क्षेत्रधारक किंवा मयताचे वारसदार असे अनेक सारे लाभार्थी शेतकरी आहेत, ज्यांचं अतिवृष्टीचं किंवा रबीचं अनुदान त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट करण्यात आलेलं नाही। मित्रांनो, यापूर्वी आपण एक अपडेट घेतलं, तुमचा जर फार्मर आयडी अप्रूव्ह झालेला नसेल तर तलाठी कार्यालयाशी संपर्क करून तुम्हाला हा फार्मर आयडी आपला अप्रूव्ह करून घ्यायचा होता। परंतु मित्रांनो, ह्या अनुदानाचं वाटप न होणं ही जी प्रक्रिया आहे, याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा वाढता रोष या पार्श्वभूमीवरती झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक जोरदार अशी चर्चा झालेली होती आणि तात्काळ हे वितरित करण्यात आलेलं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण करावं अशा प्रकारचे निर्देश सुद्धा मंत्रिमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेले होते। या पार्श्वभूमीवरती काही हालचाली सुरू झाल्या होत्या आणि याच्यामधील एक महत्त्वाची अशी बाब ती म्हणजे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीचे नसलेले अप्रूव्ह आणि त्याच्यामुळे अनुदानाचं न होणारं वितरण ही बाब कुठेतरी निदर्शनास आणलेली होती। मित्रांनो, बऱ्याच मोठ्या प्रमाणात फार्मर आयडी मध्ये नावामध्ये मिसमॅच किंवा इतर काही कारणास्तव फार्मर आयडी अप्रूव्ह होत नाहीत, परंतु काही फार्मर आयडी सिस्टम ऑटो अप्रूव्ह होतात, तर काही फार्मर आयडीला तलाठी, तहसील, मंडळ अधिकारी यांच्या माध्यमातून अप्रूव्ह दिले जातात। आता याच्यामध्ये रॅन्डमली जे काही तहसील कार्यालयाला अप्रूव्ह साठी आलेले फार्मर आयडी आहेत, हे काहीही त्रुटी नसताना सुद्धा त्यांचे अप्रूव्ह देण्यात आलेले नव्हते। हे अप्रूव्ह न दिल्यामुळे सुद्धा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं हे अनुदान वितरण होण्यापासून प्रलंबित होतं। आता अशा शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयाला किंवा तहसील कार्यालयाचे फेटे मारण्याची गरज नाही। प्रत्येक तहसील कार्यालयाला अशा प्रकारचे जे काही फार्मर आयडी आहेत जे अप्रूव्ह साठी पेंडिंग आहे ते अप्रूव्ह करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे फार्मर आयडी अप्रूव्ह झाल्यानंतर तात्काळ या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे। मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांच्या केवायसी पेंडिंग होत्या ते केवायसीचं पोर्टल बंद करण्यात आल्यामुळे केवायसी बंद करण्यात आलेल्या होत्या, अशा शेतकऱ्यांना सुद्धा आता दिलासा मिळाला आहे। केवायसीच्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत। ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी नाहीत, सामायिक क्षेत्रधारक, वारसाच्या नोंदी इत्यादी कारणामुळे ज्या शेतकऱ्यांना केवायसीच्या यादीच्या माध्यमातून आपली केवायसी करून अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे, अशा शेतकऱ्यांना आता अनुदानाचं वितरण करण्यासाठी केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। आपलं जर केवायसी साठी आलेल्या यादीमध्ये नाव असेल, विके नंबर त्याच्यामध्ये आलेला असेल, तर आपल्या आधार नंबरसह आपल्या मोबाईल नंबरसह जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावरती संपर्क साधून आपली केवायसी करण्याचा प्रयत्न करा। ज्यांचे फार्मर आयडी जनरेट झालेले त्यांना फार्मर आयडीच्या आधारेच अनुदान येणार आहे, परंतु इतर जे काही लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांना मात्र केवायसी करून घ्यावी लागणार आहे। तर केवायसी कधी सुरू होणार हा एक प्रश्न होता, तो देखील आता या ठिकाणी सुटलेला आहे आणि अशा केवायसी केलेल्या लाभार्थ्यांना सुद्धा लवकरच अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचे एक महत्त्वाचे आणि दिलासादायक असे अपडेट होते जे आपणास नक्की उपयोग पडतील अशा आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।